छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र आहे असा आरोप शिवेंद्रराजे भोसलेंनी केलाय। त्यामुळे आता यावरून नवा वाद पेटलेला आहे। शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्याचा काँग्रेसने देखील समाचार घेतलाय। त्यामुळे छत्रपतींची बदनामी कुणी केली यावरून आता वार पलटवार सुरू झाले। पाहूया। निर्माण करतात मुद्दाम सगळं जे काही षडयंत्र आहे ते काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना एवढं भारतीय जनता पार्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला जेवढं महत्व दिलं तेवढं काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी झालं नाही। छावा चित्रपटानंतर संभाजी महाराज आणि औरंगजेबावरनं राज्याचं राजकारण ढवळून निघालंय। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली। हाच धागा पकडून मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू असतं असा आरोप शिवेंद्रराजेंनी केलाय। काँग्रेसच्या तुलनेत भाजपच्या राजवटीत छत्रपतींच्या इतिहासाला आणि गडकिल्ल्यांना महत्त्व मिळालं असा दावा देखील त्यांनी केलाय। समाजामध्ये तेढ निर्माण करतात मुद्दाम राजकारणासाठी आणि मग दुसऱ्यांनाही करायचे की जातीवादी पक्ष आहे म्हणते हे खोटारडेपणा जो आहे हा आपण ओळखला पाहिजे। आणि हे सगळं जे काही षडयंत्र आहे हे काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं। याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे। आतापर्यंत तुम्ही बघा जेवढं पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढं भारतीय जनता पार्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथं जिथं पाऊल खुणा उठल्या त्या ह्याला जेवढं महत्व दिलं तेवढं काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी झालं नाही। त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवेंद्रराजेंचा चांगलाच समाचार घेतलाय। इतिहासाचे दाखले देऊन सपकाळ यांनी भाजपवरच हल्लाबोल केलाय। शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले हे भाजपची री ओढत आहेत हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे। माझा शिवेंद्रराजे भोसलेंनाच उलटा प्रश्न आहे की आज जे ज्या पक्षात आहे त्या पक्षाची विचारधारा कुठून आली आहे हे सगळ्यांना माहिती आहे। आज महाराष्ट्राचा गृह विभाग हा घाशीराम कोतवाल चालवत आहे अशा प्रकारची एक परिस्थिती आहे हे त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि माझा थेट नेमका त्यांना प्रश्न आहे की भाजप ज्या मुशीतून तयार झालेला विचार आहे हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा विचार आहे। शाहू महाराजांना वेदोक्त आणि पुराणोक्त वादामध्ये छळणारा हा विचार आहे। तुकारामांच्या गाथा इंद्रायणीत डुबवणारा हा विचार आहे। ज्ञानेश्वरांनी छळणारा हा विचार आहे। सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढू नये म्हणून सावित्रीबाई फुलेंवरील दगड शेण फेकणारा हा विचार आहे। आणि या विचारांनीच काय केलं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर निधनानंतर 198 वर्ष या विचारांनी शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे महाराष्ट्राला कळू दिलं नव्हतं। तब्बल 200 वर्ष शिवाजी महाराजांची समाधी लपवून ठेवणारा जो विचार आहे। तर काँग्रेसवर आरोप करणाऱ्या शिवेंद्रराजेंना शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी त्यांच्याच पक्षांतराची आठवण करून दिली आहे। ते त्याच पक्षात होते ना, आता आले भाजपमध्ये 4 दिवस झाले। इतके दिवस कसा गोड लागला मग तो पक्ष? आता सत्ता मिळाली म्हणून आले, राजे असले म्हणून काय झालं? शेवटी सत्तेसाठी झाले ना। छत्रपतींच्या बदनामीसाठी शिवेंद्रराजेंनी काँग्रेसला जबाबदार ठरवल्यानं नवा वाद उफाळलाय। काँग्रेसनेही शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर देऊन वार परतवला। मात्र शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। साताऱ्याहून तुषार तपासेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।